राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पाचाड येथील राजवाड्याचे अवशेष आता अखेरच्या घटका मोजत आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे ऐतिहासिक संरक्षित स्थळ शासन, लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होत आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे बांधलेल्या राजवाड्यात जिजामाता अखेरच्या काळात वास्तव्यास होत्या। नंतरच्या काळी ब्रिटिशांनी हा राजवाडा उद्ध्वस्त केला। मात्र अलीकडच्या काळात राजवाड्याच्या अवशेषांना देखील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। किल्ले रायगड पाहाव्यास येणारा प्रत्येक शिवभक्त राजवाडा परिसराला आणि राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळाला भेट देऊन नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या राजवाड्याच्या अवशेषांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या राजवाड्याची देखभाल दुरुस्ती गेल्या अनेक वर्षात झालेली नाही। एकीकडे शासनाने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून परिसरातील रस्ते, किल्ल्याच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि उत्खननावर करोडो रुपये खर्च केले असताना या राजवाड्याच्या उभारणीकडे मात्र सोयीने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मुख्य रस्ता ते राजवाड्याचे प्रवेशद्वार इथपर्यंत जाण्यासाठी फक्त पायरी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र आतील बाजूस असलेल्या वास्तूंना पुन्हा उभे करण्याबाबत कोणतेच नियोजन अद्याप झालेले नाही। सध्या या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेला लोखंडी दरवाजा जीर्ण झाल्याने कापडी चिंधीने बांधला आहे। संरक्षक भिंती आणि आतील वाड्यांच्या जोत्यावर गवत उगवले आहे। या संरक्षक भिंती पावसामध्ये कोसळत चालल्या आहेत। आतील परिसरामध्ये असलेल्या विहिरी त्याचप्रमाणे घरांचे पाया दिवसेंदिवस ढासळू लागले आहे। राजवाड्याच्या परिसरामध्ये असलेल्या वास्तू नेमक्या कशा संदर्भात आहेत याबाबत कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाही। मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेला फलक देखील जिजामाता वाडा असा एकेरी स्वरूपात लावण्यात आलेला आहे। याबाबत शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। यामुळे शासन ऐतिहासिक वास्तू जतन करण्यास का दुर्लक्ष करते असा सवाल शिवप्रेमी आणि पर्यटकांमधून विचारला जात आहे। नमस्कार, मी शंतनू आदमने पुण्यावरून आलोय आणि मला हॉबी आहे अनेक किल्ल्यांवर जायची, किल्ले बघायची। आज आम्ही रायगड बघायला आलो होतो, तर थोडा वेळ होता तर आम्ही एक बोर्ड बघितला रस्त्याला, इथे जिजामाता वाडा असं लिहिलंय। हा इकडे जिजामाता वाडा आहे, हा इंग्रजांनी पाडलेला आहे। पण आम्ही तिथे गेल्यावर एंट्रीला तिथं ASIचा बोर्ड आहे आणि ही प्रोहिबिटेड अशी साईट असले असं लिहिलेलं आहे। पण त्याच्यात कुठलीच फॅसिलिटी नाही आहे। इवन तिथलं गेट पण तुटकं मोठं लोखंडी गेट आहे, तिथे एकही गेट नाही। तिथे जिथे जिथे जे पोर्शन आहे त्याच्यावर कुठंच नामफलक लावलेलं नाही आहे की ही साईट काय आहे, ही कुठली विहीर आहे, हा वाडा कुठला आहे, याचं काहीच लावलेलं नाही आहे। तेव्हा आपण जेव्हा रायगडावर एवढा पैसा खर्च करतो तर ह्या पायथ्यावर खर्च करायला काय हरकत आहे? तिथे पण थोडा पैसा खर्च करून ही एक चांगली मॉन्युमेंट होऊ शकते। आपण नेहमी मुघलांच्या मॉन्युमेंट्सला महत्त्व देतो आणि त्याला नावं ठेवतो, पण तिथं जाऊन बघा ते मेंटेन पण तशीच केलेली असतात। पण इथं महाराष्ट्रात मराठीच मॉन्युमेंटला काही महत्त्व नाही आहे। तेव्हा शासनाला विनंती आहे की याच्यावर थोडं लक्ष द्यावं आणि याला पुनर्विकसित करावं। धन्यवाद।